आणि काश्मीरला भारताच्या निसर्ग सौंदर्याचा ताज म्हटलं जातं। याचा आनंद लुटण्यासाठी भारतासह जगभरातून पर्यटक भेट देत असतात आणि पर्यटनावरच इथली अर्थव्यवस्था सुद्धा अवलंबून आहे। मात्र काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे याचा सर्वात मोठा आर्थिक फटका काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात एक रिपोर्ट। जम्मू काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग, तर पहलगाम भारतातलं मिनी स्वित्झर्लंड। त्यामुळे पर्यटनावरच इथली अर्थव्यवस्था अवलंबून आहे। पण काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटक इतके घाबरलेत की त्यांनी त्यांचं बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे। काश्मीरसाठी कमाईच्या प्रमुख स्रोतांमध्ये पर्यटनाचं विशेष स्थान आहे। काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते। पुढच्या 4 ते 5 महिन्यांसाठी सर्व बुकिंग रद्द करण्याबाबत ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे विचारणा होते। स्थानिक हॉटेल्स, विमानं, रेल्वे बुकिंग रद्द केले जात आहेत। हल्ल्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाचं मोठं नुकसान होणार आहे। जवळपास 2.5 लाख काश्मीरींच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे। श्रीनगरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, तिथे काही अडचण नाही असं एकंदरीत दिसते। म्हणजे जरी 12 किलोमीटरवरती एक दहशतवादी हल्ला झाला असलेला तरी सुद्धा आम्हाला इथे कुठेतरी असं एकदमच घाबरल्यासारखं वाटतं। अशी काही परिस्थिती आम्हाला तरी वाटत नाहीये। हा, प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांनी सांगितलंय की ओपन मध्ये फिरू नका, बाहेर फिरू नका। आमचं हॉटेल पलीकडे जायचं म्हणले जा, नदीकडे एन्जॉय करा, काय अडचण नाही। ये पेट में मारने की लात नहीं कोशिश की, बल्कि मारा गया। अगर इससे अच्छा हम कश्मीरी पूरे कश्मीर को ही मार देते तो वो अच्छा था। इनके बदले हम पूरा सब, मेरी फैमिली भी जाती तो मुझे कोई डर नहीं था, कोई भी मुझे वो नहीं था। अब अगर टूरिस्ट लोग नहीं आए इधर तो मतलब वो कामयाब हो गए, हमारे दुश्मन कामयाब हो गए। टूरिस्ट लोग को आना चाहिए इधर, हम खड़ा रहेंगे, उनको किसी भी तरह से उनके पैर में कांटा चुभने नहीं देंगे। मोदी सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यास बराच काळ गेला। इथे अनेक आर्थिक उपक्रम सुरू करण्यात आलेत। यामुळे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली होती। पण आता पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या घटणार आहे। काश्मीर खोऱ्याला 2020 मध्ये 34 लाख पर्यटकांनी भेट दिली। 2021 मध्ये 1,13,00,000 पर्यटक काश्मीरात आले। 2022 मध्ये 1,89,00,000 पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली। 2023 मध्ये ही संख्या 2,11,00,000च्या पार गेली। 2024 मध्ये 2,35,00,000 पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली। खूप दिवसानंतर झालंय, असं कधी होत नव्हतं। बऱ्याच दिवसापासून आम्ही ते दुसऱ्यांदा आलोय आणि आमचं राहिलंय पहलगामचं सगळं पूर्ण बघायचं। आम्ही परत येणार आहे, घाबरण्यासारखं काही नाही। आणि इथल्या लोकांनी पण फार सहकार्य केलं। आम्ही हॉटेलवर आल्यावर पण आम्हाला खूप त्यांनी रिलॅक्स केलं की घाबरू नका वगैरे। मी हॉटेलवर आल्यावर मग स्टाफने वगैरे सर्व्हिस वगैरे पण छान दिली आहे आणि आम्ही परत येणार आहे बघायला। काश्मीर हे पर्यटन स्थळ आहे। पर्यटन स्थळी अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे, म्हणजे अशा पर्यटकांवर हल्ले नाही व्हायला पाहिजे। पण दुर्दैवाने ह्या गोष्टी झालेल्या आहेत। पण तरी पण काय, आम्ही स्वतःची म्हणजे हिंमत करून आम्ही घरच्यांना सुद्धा दिलासा देतो की आम्ही इकडे सुखरूप आहोत। मग आपलेच लोक आहे, ह्यांच्या रोजीरोटीवरती काहीतरी परिणाम झाला नाही पाहिजे, तेवढं सांभाळून त्यांनी दुसरं सिक्युरिटी वगैरे वाढवली पाहिजे। जर पर्यटकांचं सिक्युरिटी त्यांनी बघितलं तर इथे जे लोक येणार आहे ते नक्की येतील। आणि काश्मीरी लोकांना पण मी नक्की सांगेल का आम्ही त्यांच्यावरती एक भरोसा ठेवून इथे आलेलं आहे, तर त्यांनी पण प्लीज आम्हाला सहकार्य करावं। आम्ही त्यांना प्रेम देतोय तर त्यांनी पण तेवढंच आम्हाला प्रेम द्यावं बस। उन्हाळ्यामध्ये काश्मीरचं पर्यटन उच्चांकावर असतं। जम्मू आणि काश्मीरच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा वाटा 8%। गेल्या वर्षी काश्मीरचा पर्यटन उद्योग 12,000 कोटी रुपयांवर पोहोचला होता। पण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानं पर्यटकांचा जीव घेण्याबरोबरच काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाची सुद्धा कबर खोदली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।